समाजात जे घडतंय ते अत्यंत भयानक. मुलींच्या आई-वडिलांच्या आशेचा किरण ठरेल असा चित्रपट बनवणार आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना त्यांच्या कृतीची भीती वाटावी असा संदेश या चित्रपटातून दिला जाईल, अशा भावना दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देऊळ बंद 2च्या टीझर प्रसंगी व्यक्त केली आहे. तर एक फिल्म मेकर म्हणून मी एकच गोष्ट करेल, मी एखादा तरी देऊळबंदचे जे 11 भाग वाणी साहेबांनी डिक्लेअर केले आत्ताच सांगतो, एखाद्या भागात या अशा नराधमांना चेचायला स्वतः आता स्वामींनाच यावं लागेल, एवढंच सांगतो तुम्हाला. आणि तिथं त्याच्यात कायदा बिदा असं काही नसेल, कारण ज्यावेळी स्वामी शिक्षा द्यायला उतरतात त्यावेळी स्वामींची शिक्षा भयानक असते. पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी. गडचिरोलीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. विमानतळासाठी सर्वेक्षण, प्रस्तावित विमानतळाची जागा निश्चित करण्यासाठी हे सर्वेक्षण असणार आहे. तर प्रस्तावित जागेसाठी मात्र गावकऱ्यांचा विरोध आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. तर महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अमरावती विभागाची समाधानकारक कामगिरी. यंदाही मुलींनीच बाजी मारली. एकूण 90.50% निकाल अमरावतीत लागलेला आहे. तर राज्यात अमरावती विभाग हा 6व्या क्रमांकावर आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.